आज जो रिमेनिंग पार्ट आहे पहिल्या एक्झाम्पलचा ते आपण पाहूया, ज्याच्यामध्ये आपलं राहिलं होतं की न्यू फर्ममध्ये जर्नल एंट्रीज आणि बॅलन्स शीट. तर एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं तर ए बी सी आणि डी यांच्या दोन बॅलन्स शीट्स आपल्याला दिलेत आणि त्याच्या साहाय्याने मग आपल्याला काय करायचे, न्यू फर्ममध्ये जर्नल एंट्रीज करायच्या आहेत. ओके, आता जुन्या फर्म ज्या दोन आहेत ए बी आणि सी डी, या दोन्ही फर्म्सचे एक्झिस्टन्स संपणार आहे, त्या बंद होणार आहेत आणि नवीन फर्म सुरू होणार आहे, ती आहे ए बी सी डी नावाची. आता ही नवीन फर्म सुरू करत असताना ज्या जुन्या फर्म्स आहेत त्यांच्या असेट्स अँड लायबिलिटीज या ट्रान्सफर होतील नवीन फर्ममध्ये. ओके, पार्टनर्सचं कॅपिटल सुद्धा ट्रान्सफर होईल नवीन फर्ममध्ये. मग त्यावेळी आपण एंट्री काय करतो, तर असेट अकाउंट डेबिट, असेट और ए बी सी डी फर्ममध्ये आल्या म्हणून असेट अकाउंट डेबिट टू लायबिलिटीज अकाउंट आणि टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कारण लायबिलिटीज ज्या क्रेडिटर्स असतील किंवा इतर असतील आणि कॅपिटल हे सगळ्या लायबिलिटीज आहेत, म्हणजे असेट्स अकाउंट डेबिट टू लायबिलिटी अकाउंट अशा एंट्री आपण न्यू फर्ममध्ये करतो. ठीक आहे, तर त्याच एंट्रीज आपल्याला पाहायच्या आहेत की कशा पद्धतीने होतील. तर आपण पाहूया जर्नल एंट्रीज. डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. आता हे न्यू फर्म मध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज बघायच्या आहेत कशा पद्धतीने होत आहेत. आता काय होईल की बॅलन्स शीट मध्ये ज्या असेट्स आहेत त्या ट्रान्सफर होतील न्यू फर्म मध्ये, म्हणजे सर्व असेट्स डेबिट होतील. बरोबर. आता ए बी ची जी बॅलन्स शीट आहे तर त्या बॅलन्स शीट मध्ये पहिलं जी असेट दिली ती आहे कॅश ॲट बँक 3000 रुपये. मग आपण घेऊया पहिली एंट्री, कॅश ॲट बँक अकाउंट डेबिट 3000 रुपये. त्यानंतर पुढचे असेट दिलेले आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स दिलेले आहेत 20,000 रुपये. आता सन्ड्री डेटर्स वर एक ऍडजस्टमेंट आहे RDD, पण RDD आपण वेगळी लिहितो लायबिलिटी मध्ये, क्रेडिट साईडला ती लिहायची. त्यानंतर दिलेला आहे स्टॉक. स्टॉक दिलाय 30,000. परत त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे की स्टॉक अँड फर्निचर्स वेअर डेप्रिसिएटेड बाय 10%. 10% ते डेप्रिसिएट झालेलं आहे. आणि आपण रिव्हॅल्युएशन ज्यावेळी केलं त्यावेळी 3,000 आणि त्याची अमाऊंट कमी झाली होती, म्हणजे एकूण 27,000चा स्टॉक नवीन फर्म मध्ये जाणार. मग स्टॉक येईल 27,000. यानंतर पुढचे जी असेट दिली ती आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट 8,000 दिली, परंतु ॲडजस्टमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंटची जी व्हॅल्यू आहे ती 10,000 रुपये दिली. न्यू फर्ममध्ये रिव्हॅल्युएशन अमाऊंट येणार 10,000 रुपये. इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 10,000. त्यानंतर बॅलन्स शीट मध्ये आणखी एक शेवटची जी इन्व्हेस्टमेंट दिली ती आहे ऑफिस फर्निचर 500 रुपये, परंतु त्याच्यावर सुद्धा डेप्रिसिएशन 10% आहे आणि त्याच्यामुळं 500च्या 10% 50 रुपये कमी होणार आणि 450 रुपये न्यू फर्म मध्ये जाणार. त्यामुळे आपण फर्निचर डेबिट 450. आता असेट ज्या बॅलन्स शीट मध्ये होत्या त्या आपण सर्व घेतल्या.
परंतु ॲडजस्टमेंटमध्ये आणखी काही असेट्स दिलेले आहेत. उदाहरणार्थ ॲडजस्टमेंट क्रमांक डी, त्यात लिहिलं दॅट ₹300 बी रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. आपण क्रेडिटर्सवर डिस्काउंटचा रिझर्व तयार केला, ते आपली प्रॉफिट आहे, असेट आहे. ओके, त्यामुळे ती सुद्धा अमाऊंट घ्यावी लागेल डेबिट साईडला. डिस्काउंट फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स अमाऊंट किती आहे? अमाऊंट आहे 300. आणि ॲडजस्टमेंटमध्ये आणखी एक दिलेला आहे गुडविल. गुडविल क्रिएट झालेला आहे 4,000 रुपयांचा. तर ते सुद्धा असेट आहे, ती सुद्धा असेट घ्यावी लागेल. अशा पद्धतीने आपण बॅलन्स शीट मधल्या आणि ॲडजस्टमेंट मध्ये सर्व असेट्स डेबिट केल्या. आता सर्व लायबिलिटीज डेबिट करायच्या. तर लायबिलिटी साईडला ए बी बॅलन्स शीट मध्ये पहिला आहे सनरी क्रेडिटर्स 21,500. त्यानंतर RDD राहिलं, कारण आपण सनरी क्रेडिटर्सची फुल अमाऊंट घेतली होती 20,000 रुपये, त्यामुळे RDD लिस्ट केली नव्हती, त्यामुळे ते सुद्धा इथं RDD घ्यावी लागतील. RDD किती दिले आपल्याला? 400 रुपये. त्यामुळं RDD 400. आणि राहिलं कॅपिटल. ए आणि बीचं कॅपिटल घ्यायचं. टू एज कॅपिटल अकाउंट रुपीज कॅपिटल अकाउंट. आता एचं कॅपिटल किती आहे? बॅलन्स शीट मध्ये दिले 25,000 खरं, परंतु आपण ट्रान्सफर किती केले न्यू फर्म मध्ये? जे आपण ओल्ड फर्मची बॅलन्स शीट जर्नल एंट्रीज तयार केल्या, त्याच्यामध्ये शेवटची एंट्री केली होती की एज अकाउंट कॅपिटल अकाउंट डेबिट 26,425, बीज कॅपिटल अकाउंट 16,425 टू ABCD लिमिटेड. ABCD मध्ये एचं जे कॅपिटल आहे ते 26,425 एवढं ट्रान्सफर केलं होतं आणि बीचं ट्रान्सफर केलं होतं 16,425. जेवढं बॅलन्स शीट मध्ये अमाऊंट घ्यायची नाही. आपण कॅपिटल अकाउंट तयार केला होता पार्टनर्सचा, त्याच्यामध्ये जे बॅलन्सेस राहिले ते ट्रान्सफर केले होते न्यू फर्म मध्ये, आणि न्यू फर्मचे अकाउंट्स आहेत, त्यामुळे ते ट्रान्सफर केलेले बॅलन्सेस इथे येणार. ओके, ही अशा पद्धतीने बॅलन्सेस येतील. असेट्स अकाउंट डेबिट टू लायबिलिटीज. मग आपण नॅरेशन लिहू, असेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर. असेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर. अशा पद्धतीनं ए आणि AB ही जी फर्म आहे त्याची सर्व असेट्स लायबिलिटीज आपण नवीन फर्म मध्ये ट्रान्सफर केली. आता त्यानंतर दुसरी जी फर्म आहे C आणि D, त्याची सुद्धा याच पद्धतीने असेट्स ट्रान्सफर करावे लागतील, असेट्स अँड लायबिलिटीज. ओके, बॅलन्स शीट मध्ये बघा की असेट्स दिलेत C आणि D चं. असेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर ऑफ A and B. आता आपण C आणि D चे ट्रान्सफर करू. बॅलन्स शीट मध्ये दिले कॅश ॲट बँक 1,000. त्यानंतर सनरी डेटर्स दिलेत 25,000. ऑलरेडी वजा करून 500 रुपये दिलेत, पण ते आपण क्रेडिट साईडला घ्यायचे लायबिलिटी मध्ये. त्यानंतर दिले स्टॉक दिलेत 20,000. हे बुक व्हॅल्यूच घ्यायचे कारण ॲडजस्टमेंट मध्ये कसं दिलंय. त्यानंतर पुढचं जे ट्रेड पिक्चर्स 1,000 रुपये. त्यानंतर नेक्स्ट दिले लीज होल्ड प्रीमाइसेस.
लिफो ट्रेमॅसिस बॅलन्स शीट मध्ये दिले 12,000, परंतु आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये काही व्हॅल्युएशन दिले 18,000. म्हणजे व्हॅल्युएशन केलेली अमाऊंट घ्यायची 18,000 रुपये. त्यानंतर पुढचं जे असेट आहे ते आहे गुडविल 4,000 रुपये दिली बॅलन्स शीट मध्ये, परंतु ऍडजस्टमेंट मध्ये दिली 6,000. मग ऍडजस्टमेंट मध्ये रिव्हॅल्यू केलेली अमाऊंट घ्यायची. आपण काय केलं, सर्व असेट्स घेतले बरोबर. आता लायबिलिटीज घ्यायच्या. लायबिलिटी साईडला बघा बॅलन्स शीट मध्ये सनरी क्रेडिटर्स दिले 21,000. त्यानंतर दिले रिझर्व. आता रिझर्व ऑलरेडी आपण ट्रान्सफर केलाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. आपण जनरल एंट्री तयार केली होती सी आणि डीच्या पुस्तकामध्ये की रिझर्व त्यांच्या कॅपिटलमध्ये जातो, कारण तो प्रॉफिटचा हिस्सा असतो पार्टनर्सच्या, आणि त्यामुळे ते पार्टनर्सला आपण वाटला होता. कॅपिटलमध्ये ते ॲड अमाऊंट झाली. आणि आता आपल्याला घ्यायचे कॅपिटल. ओके, रिझर्व ॲड करून कॅपिटलचा जो बॅलन्स निर्माण झाला तो बॅलन्स कॅपिटलचा आपल्याला घ्यायचा टू सीज कॅपिटल आणि टू डीज कॅपिटल. सी आणि डीचं कॅपिटल किती घ्यायचं, तर जर्नल एंट्रीमध्ये जेवढं ट्रान्सफर केलं होतं आपण कॅपिटल तेवढं घ्यायचं 28,750 आणि 20,750. एवढं आपण काय केलं होतं, ट्रान्सफर केलं होतं बॅलन्सेस कॅपिटलची, आणि तेच ट्रान्सफर केलेली अमाऊंट आपण इथं घेतली जसं या पहिल्या एंट्रीमध्ये घेतली होती त्या पद्धतीने. आता असेट्स आणि लायबिलिटीज दोन्ही फर्मचे आपण ट्रान्सफर केले न्यू फर्ममध्ये बरोबर. आता आपल्याला बॅलन्स शीट एक्झाम्पलमध्ये ज्या ॲडजस्टमेंट दिलेत त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटीचं जे वाक्य आहे, द कॅपिटल्स ऑफ ABCD इन द न्यू फर्म वेअर फिक्स्ड ₹30,000, 20,000, 30,000 आणि 20,000 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे न्यू फर्ममध्ये ABCD या 4 पार्टनर्सचं जे कॅपिटल आहे ते फिक्स किती रुपयांनी केलंय, तर एचं कॅपिटल केलंय 30,000, बीचं केलंय 20,000, सीचं केलंय 30,000 आणि डीचं केलंय 20,000. म्हणजे तेवढं कॅपिटल फिक्स केलं याचा अर्थ तेवढं कॅपिटल त्यांचं न्यू फर्ममध्ये असलं पाहिजे. परंतु जी अमाऊंट ट्रान्सफर केली ए, बी, सी आणि डीनं त्यांची कॅपिटलची ते आपल्याला इथं माहिती आहे. एचं कॅपिटल किती ट्रान्सफर झाले न्यू फर्ममध्ये 26,425, बीचं झाले 16,425, सीचं झाले 28,750, डीचं झाले 20,750. असे हे अमाऊंट ट्रान्सफर झालेले आहेत न्यू फर्ममध्ये. परंतु न्यू फर्मनं त्यांचं कॅपिटल किती फिक्स्ड केले, तर 30,000, 20,000, 30,000 आणि 20,000. याचा अर्थ जी राहिलेली रक्कम आहे ती त्यांना आणखी आणावी लागेल. उदाहरणार्थ एचं कॅपिटल फिक्स केले 30,000 आणि त्यांना आणले किती 26,425. म्हणजे वरचे जे 3,575 रुपये आहेत, ओके, ती जी अमाऊंट आहे ती अमाऊंट त्याला आणावी लागेल बिझनेसमध्ये. स्वतःची रक्कम ती द्यावी लागेल, कारण त्यानं कमी कॅपिटल दिले त्यामुळं. ओके, त्यामुळे पुढची एंट्री काय डिझायर्ड कॅपिटलची. आपण कॅपिटल डिझायर्ड कॅपिटल जर ऍक्च्युअल कॅपिटल पेक्षा कमी असेल, कमी अमाऊंट आणली असेल, तर आपण एंट्री काय करतो, कॅश किंवा बँक अकाउंट डेबिट. बँक अकाउंट डेबिट. एने किती कॅपिटल आणायचं 26,425 आणलंय, पण त्याचं फिक्स्ड किती केलंय कॅपिटल 30,000. राहिलेली जी अमाऊंट आहे 3,575 रुपये ती त्याला बिझनेस मध्ये आणावी लागेल. आपण म्हणून टू एज कॅपिटल 3,575 एवढी अमाऊंट त्याला आणावी लागेल. आता बीचं कॅपिटल किती आहे, त्यात ट्रान्सफर केले न्यू फर्म मध्ये 16,425. परंतु त्याचं न्यू फर्म मध्ये कॅपिटल किती फिक्स केले, तर 20,000. पण ती जी अमाऊंट आहे फरक तो सुद्धा त्याला आणावा लागेल, कारण त्याला कमी अमाऊंट न्यू फर्म मध्ये आणली आहे. त्यामुळं बीला किती अमाऊंट आणावी लागेल, 20,000 वजा 16,425 म्हणजे 3,575 रुपये. त्याच पद्धतीनं सी ने किती अमाऊंट आणली बिझनेस मध्ये,
28,750. पण त्याचं कॅपिटल किती फिक्स केले तर 30,000. मग ती जी राहिलेली अमाऊंट आहे 1,250 ती सुद्धा सीला बिझनेसमध्ये आणावी लागेल. सी कॅपिटल किती 1,250. ओके, एवढी अमाऊंट आणावी लागते. आता डीचं कॅपिटल, डीने किती कॅपिटल आणलंय बिझनेसमध्ये 20,750 रुपये. परंतु त्याने आणायचे किती, त्याचा कॅपिटल किती फिक्स केले 20,000. 750 त्यानं एक्स्ट्रा अमाऊंट आणली. पहिल्या 3 पार्टनर्सनी कमी अमाऊंट आणली बिझनेसमध्ये, त्यामुळे त्यांना एक्स्ट्रा एवढी अमाऊंट आणावी लागली. परंतु डीने जास्त अमाऊंट आणली, ती जास्तीची अमाऊंट त्याला माघारी द्यावी लागली. ओके, आता ज्यावेळी अमाऊंट बिझनेसमध्ये आणली त्यावेळी आपण काय केलं, बँक कॅश किंवा बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स अकाउंट. पार्टनर्सनी किती अमाऊंट आणली, मॅच बेरीज किती होईल 3 3 7 7 8,400 रुपये. ही 8,400 रुपये बँक अकाउंट डेबिट होईल, कारण की बँकेमध्ये त्यांनी एवढी अमाऊंट आणली कोणाच्या एबीसीडी फर्मच्या. ओके, त्यामुळे एंट्री काय होईल, कॅश आणली बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्यांनी कमी अमाऊंट आणली होती त्यामुळे एक्स्ट्रा अमाऊंट त्यांना आणावी लागली. पण डीचं याच्या विरुद्ध आहे. तिथे आपण नॅरेशन काय देऊ तर कॅश बॉट बाय द पार्टनर्स. पार्टनर्स कॅश बिझनेसमध्ये आणली. आता डीचं जो बॅलन्स आहे कॅपिटलचा तो किती आहे 20,750 ट्रान्सफर केलाय, पण त्याची अमाऊंट किती फिक्स केली 20,000. 750 एक्स्ट्रा आणली तर त्याला माघारी द्यावी लागेल. कॅश बिझनेसमध्ये येतो त्यावेळी आपली एंट्री होती बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल. कॅश जाईल त्या पार्टनर्सला माघारी द्यायची, रिव्हर्स एंट्री होईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मग पार्टनर कोण आहे डी, आपण म्हणून डी कॅपिटल अकाउंट डेबिट 750 टू बँक 750. आपण नॅरेशन काय लिहू तर कॅश रिफंडेड टू डी. बरोबर, डीला कॅश काय दिला माघारी दिला. या पद्धतीनं या 4 एंट्रीज या न्यू फर्मच्या पुस्तकामध्ये होती. पहिली एंट्री कोणती होईल तर पहिली फर्म एबी फर्मच्या असेट्स अँड लायबिलिटीज ट्रान्सफर केल्याची, दुसरी एंट्री सी आणि डीच्या असेट्स लायबिलिटीज ट्रान्सफर केल्याची, आणि त्यानंतर कॅपिटल जे फिक्स केले त्यानुसार कॅपिटल आले की नाही त्याचं कंपॅरिझन. जर कमी कॅपिटल आणलं असेल तर त्यांना कॅपिटल आणावं लागेल, त्यामुळे बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. जर कॅपिटल जास्त आणलं असेल पार्टनरने तर त्यांना ते माघारी द्यावे लागेल कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. असे 4 एंट्रीज त्या न्यू फर्ममध्ये होतील. बरोबर, ह्या जर्नल एंट्रीज झाल्या. आपल्याला नेक्स्ट जे सांगितलं आहे ते सांगितलं आहे न्यू फर्मची बॅलन्स शीट. नवीन फर्म जी आहे तिच्या पुस्तकामध्ये बॅलन्स शीट कशी तयार होईल आपण म्हणू बॅलन्स शीट ॲज ऑन. बॅलन्स शीटची तारीख काय येईल 1/4/10 इन द बुक्स ऑफ मेसर्स ABCD. ABCDच्या पुस्तकामध्ये आपल्याला बॅलन्स शीट तयार करायची आहे. बॅलन्स शीट तयार करू. इकडे येतील लायबिलिटीज, इकडे येतील असेट्स. या पद्धतीने बॅलन्स शीट तयार करायची. आता बॅलन्स शीटमध्ये हे असेट्स अँड लायबिलिटी ट्रान्सफर केले पार्टनर्सनी. ओके, त्याच बॅलन्स शीटमध्ये येतील. उदाहरणार्थ पहिला आहे कॅश ॲट बँक. कॅश किती नक्की असेल तर एबी फंड्स आहेत 3,000, सीडीच आहे 1,000, एकूण किती झाले 4,000 झाले. बरोबर, पार्टनर्सनी कॅश किती आणला बिझनेसमध्ये 8,400 रुपये. बरोबर, ABC या 3 पार्टनर्सनी कॅश आणलाय
बरोबर. मग तो सुद्धा कॅश मध्ये ऍड होईल 8,400 रुपये. बरोबर. आणि फर्मनं कॅश मागायला सुद्धा दिलाय डीला किती रुपये 750. मग तेवढा कॅश कमी होईल, वजा 750. बरोबर. एवढा कॅश न्यू फर्म मध्ये येईल. तर त्याची जर टॅली केली आपण तर तो येईल 11,750. ओके. या पद्धतीनं कॅश AIBCDनं किती आणला 4,000 रुपये आणला. पण पार्टनर्सनी कमी कॅपिटल पडल्यामुळे 8,400 रुपये एक्स्ट्रा आणले, ते ऍड केले. डीला कॅश मागायला दिला, तो कमी झाला, त्यामुळे ते 750 वजा केले. अशा पद्धतीने बँक बॅलन्स जो आहे तो किती राहिला 11,750. त्यानंतर पुढची जी असेट आहे सनरी डेटर्स किती आहे 20,000 ABचे आणि 25,000 CDचे. दुसरी असेट आहे सनरी डेटर्स एकूण 20,000 प्लस 25,000 45,000 एकूण टोटल अमाऊंट आहे त्यांनी आणली. परंतु RDD सुद्धा आहे, RDD त्यातून लेस करावी लागेल. ते आपण लायबिलिटीला घेत नाही तर ते डेटर्स मधून वजा करतो. RDD आहे 400 रुपये आणि इथं RDD नाहीये, त्यामुळे ती 400 रुपये वजा करावी लागेल. त्यानंतर लेस RDD 400 रुपये. अमाऊंट किती 44,000. आपण इथं RDD घेतली नाही, इथे चुकून राहिली RDD 500 रुपयांची. तर तो RDD सुद्धा येईल RDD 500 रुपये. ओके. कारण की C आणि D फॉर्म मध्ये 500 रुपये काय दिलेले आहे RDD दिलेले आहे बॅलन्स शीट मध्ये ऑलरेडी. सनरी डेटर्स 25,000 लेस रिझर्व दिलाय 500 रुपये. 500 रुपये आपल्याला इथे घ्यायचा राहिलेला, मग RDD इथं 500 रुपये घ्यायची. 500 प्लस इथली RDD 400 एकूण 900 आणि अमाऊंट किती येईल मग 44,100 रुपये. त्यानंतर पुढची जी असेट आहे ती आहे स्टॉक 27,000 आहे, इथं आहे 20,000, एकूण होईल 47,000. स्टॉक किती 20,000 आणि 27,000 एकूण 47,000. त्यानंतर पुढचं जे असेट आहे ते आहे इन्व्हेस्टमेंट आहे 10,000 रुपये. इथे इन्व्हेस्टमेंट नाहीये, इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट येईल 10,000. त्यानंतर नेक्स्ट असेट आहे फर्निचर. इथं सुद्धा ट्रेड फिक्चर्स आहेत, म्हणजे ते फर्निचर असतं. ते फर्निचर आहे 1,000, इथं फर्निचर आहे 450. फर्निचर 1,000 आणि फिक्चर्स किती आहेत फर्निचर आहे 450, फिक्चर्स आहेत 1,000, एकूण 1,450. त्यानंतर पुढची जी असेट आहे ती आहे लीजहोल्ड प्रीमायसेस दिलेत. लीजहोल्ड प्रीमायसेस दिले 18,000. त्यानंतर दिले गुडविल किती दिले 10,000. 4,000 प्लस 6,000 10,000 रुपये. त्यानंतर कुठली आणखी एक काय राहिलं डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. हा क्रेडिटर्स वरचा डिस्काउंट क्रेडिटर्स मधून लेस करायचा. ओके. त्या पद्धतीने सर्व असेट्स आपण घेतल्या. लायबिलिटीज जर घेतल्या सनरी क्रेडिटर्स येईल
सेंट्री क्रेडिटर्स ए बीचे आहेत 21,500, सी डीचे आहेत 21,000 म्हणजे 42,500, 21,500 आणि 20,000 हे किती 41,000 सॉरी 42,500 इथे किती आहे सेंट्री क्रेडिटर्स 21,000 आणि इथं आहे 21,500 म्हणजे एकूण 42,500 येतील. त्यातून लेस काय करायचं रिझर्व इथं जो दिला आहे क्रेडिटर्सवर 300 रुपये तो लेस होईल 42,300 आउटरला अमाऊंट येईल. ओके. त्यानंतर पुढचं जे लायबिलिटी आहे त्या ऑलरेडी आपण ऑलरेडी डेटर्समधून वजा केलेलीच आहे त्यामुळे तेव्हा घ्यायची नाही. त्यानंतर आहे कॅपिटल ए बी सी आणि डीचं कॅपिटल अकाउंट त्यामध्ये ए बी सी आणि डी. आता ए न किती कॅपिटल आणलं बिझनेसमध्ये 26,425 पण जर फिक्स किती केलं होतं 30,000 त्याच्यामुळे त्याने एक्स्ट्रा कॅपिटल आणखी किती आणलं होतं 3,575 म्हणजे 26,425 प्लस 3,575 अमाऊंट किती होती 30,000 रुपये. ओके. जेवढं फिक्स्ड केलेलं आहे त्यांचं कॅपिटल तेवढं कॅपिटल त्यांचं घ्यायचं 30,000. एचं फिक्स्ड केलं कॅपिटल 30,000, बीचं केले 20,000, सीचं केले 30,000 आणि डीचं केले 20,000. अशा पद्धतीने त्यांचे कॅपिटल्स काय केलेत फिक्स्ड केलेले आहेत. ओके. 42,200 अमाऊंट येते 42,500 मधून 300 रुपये वजा केले तर 42,200 आणि कॅपिटलची जी टोटल आहे 30 आणि 30 60,000 1,00,000 एकूण टोटल होईल 1,42,200 रुपये आणि इकडे सुद्धा टोटल येईल 1,42,200. या पद्धतीनं बॅलन्स शीट टॅली होईल. म्हणजे ज्या आपण एंट्रीज केल्या त्या सर्व असेट्स काय करायचे इकडे घ्यायचे बॅलन्स शीटला. लायबिलिटी सुद्धा बॅलन्स शीटला घ्यायच्या कॅपिटल सुद्धा बॅलन्स शीटला घ्यायचं. हे सर्व एंट्रीज मधल्या सगळ्या अमाऊंट बॅलन्स शीटमध्ये घेतल्या की मग आपली बॅलन्स शीट ही काय होते टॅली होते. फक्त ऑलरेडी इथं वेगळं न घेता डेटर्समधून लिस्ट करायचं. त्यानंतर रिझर्व डिस्काउंट जो आहे तो सुद्धा काय करायचा लिस्ट करायचा क्रेडिटर्समधून वेगळा न घेता. अशा पद्धतीनं इथं बॅलन्स शीट प्रिपेअर करायची. बॅलन्स शीट मग टॅली होईल.